नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक एक दिवस वाढत चाललाय आणि या आंदोलनाला शांत करण्यासाठी केले जाणारे सगळे प्रयत्न तुर्तास तरी अपयशी होताना दिसतात। नुकतंच पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीच्या निमित्ताने एक वक्तव्य केलं। त्या बैठकीच्या निमित्ताने केलेल्या वक्तव्यात पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटलं की ज्यांना कोणाला परिस्थितीतून तोडगा काढायचा आहे त्यांनी बस एक फोन करावा आणि चर्चेला यावं। कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या निर्णयावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे। शेतकऱ्यांनी आंदोलकांनी चर्चा करावी आणि यातून मार्ग काढावा। पंतप्रधानांच्या या वक्तव्याला काही दिवस उलटतात न उलटतात तोच शेतकरी आंदोलकांनी 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केलेली आहे। थोडक्यात शेतकरी आंदोलक तुर्तास तरी चर्चेऐवजी आंदोलनालाच महत्त्व देताना दिसतात। यापूर्वी अर्थात 26 जानेवारीला जेव्हा शेतकरी आंदोलकांच्या माध्यमातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली त्यावेळेला झालेला हिंसाचार सगळ्या देशाने पाहिला। या हिंसाचारामुळे प्रत्येक भारतावर प्रेम करणाऱ्या नागरिकाची मान शर्मेने खाली गेली। या हिंसाचाराच्या निमित्ताने अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी त्यानंतर सुरू झाल्या असल्या तरी पण प्रशासनाने कमालीची सतर्कता दाखवायला सुरुवात केली आहे आणि म्हणूनच गाझीपूरच्या दिल्ली गाझीपूर या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। नुसता बंदोबस्तच ठेवला नाही तर परवानगी शिवाय कुठलंही वाहन हे त्या सीमेवरून दिल्लीच्या हद्दीमध्ये येणार नाही आणि कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न घटनास्थळाच्या नंतर उपस्थित होणार नाही यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी उलटे खिळे सिमेंटमध्ये घालून एक तटबंदी उभी केली आहे। त्या तटबंदीच्या पलीकडे पोलिसांचा तगडा फौज फाटा ठेवण्यात आलेला आहे। एकूणात काय तर या वेळेला परवानगी नसतानाही जर समजा कोणी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रतिकार होईल हे प्रशासनाने आपल्या कृतीतून स्पष्टपणे दाखवून दिलंय। ही सगळी एकामागोमाग एक प्रसंगांची मालिका आपल्या डोळ्यासमोर असताना त्यातून काही प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचवर आजची लक्षवेधीची चर्चा। या निमित्ताने आपणच हा प्रश्न उपस्थित करतोय की चर्चेला बोलावलं गेल्यानंतर सुद्धा आंदोलनाची हाक का दिली जाते। आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा परिचय करून देण्यापूर्वी नवी दिल्लीमध्ये गाझीपूरच्या सीमेवर लोकांना थांबवण्यासाठी जेव्हा जेव्हा प्रयत्न सुरू झाले त्या वेळेला विविध प्रतिक्रिया उमटल्या। ताजा प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण ऐकूया। देखो, किसान का मुद्दा बहुत बड़ा मुद्दा है और सरकार मानने के लिए तैयार नहीं है। पहली बात तो ये है कि देखो सरकार की नीयत साफ चमकती है कि तारबंदी किस तरीके से कर रखी है, किस तरीके से बैरिकेड लगा रखे हैं, किस तरीके से यहाँ सीमेंट के ईट वो मत सीमेंट की वो बनाई हुई है दीवार, और देखो इस तरफ ये कांटे वाले लगाए हुए हैं जिससे टायर फट जाएं। यहाँ पर ये देख सकते हैं आप, ये नुकीले तार, ये नुकीले कीले है, ये तार और ये बैरिकेडिंग लगा दी गई है। ये किसान लोगों के ही लिए लगाई गई है। यहाँ का आवागमन बाधित हो रहा था या उस समय ये 26 जनवरी के समय पे जो वहाँ पे दंगा हो गया था, जैसे हमारे एक किसान शहीद हुए थे बिलासपुर के, तो जो यहाँ की पब्लिक है, किसान है, ये दिल्ली में ना घुसे इसलिए इन्होंने ये किया है। या विषयावरच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होतात कॉम्रेड उदय नारकर, भाकपचे नेते आहेत। आपल्यासोबत प्रवक्ता भारतीय जनता पार्टी या नात्याने गणेश हाके आहेत। आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी या नात्याने आहेत धनराज वंजारी आणि अखिल भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आकरे आपल्यासोबत जोडले गेलेत। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। माझा पहिला प्रश्न कॉम्रेड नारकरांना असणार आहे। कॉम्रेड, दिल्ली पोलिसांनी दिल्लीची सुरक्षा करण्यासाठी ज्या पद्धतीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे त्याच्यावरही आक्षेप उपस्थित होतात। काय गरज आहे संरक्षणाच्यासाठी, कायदा सुव्यवस्था राखण्याच्यासाठी टाकलेल्या पावलांना
आक्षेपार्ह ठरवण्याची? दिल्लीच्या सुरक्षेसाठी जिथे शेतकरी जमलेले आहेत त्या ठिकाणी संरक्षणाचे उपाय केलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे. मुळामध्ये आपण चर्चेचा जो विषय ठेवलेला आहे, चर्चेला बोलावूनही आंदोलन कशाला, म्हणजे यामध्ये आपण गृहीत असं धरलेलं आहे की शेतकऱ्यांना चर्चेला बोलावलेलं आहे आणि बोलावलेलं असून देखील ते आंदोलन करत आहेत. आता आपण दुसरा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे असा की शेतकऱ्यांच्या पासून दिल्लीचं संरक्षण करायचंय. अहो, शेतकरी काय दिल्लीचे शत्रू आहेत? शेतकऱ्यांना का तुम्ही लक्ष करता आहात? आणि शेतकरी शांतपणे इतके दिवस आंदोलन करत असताना आता नव्यानं एका बाजूला चर्चेचं गाजर दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र चीनच्या बॉर्डरवरती नसेल इतका पोलिसांचा बंदोबस्त करायचा, हे कुठली चर्चेची संस्कृती आहे? खरं म्हणजे आपण जे एक नेहमी गेले गाजावाजाला आणि आपल्या बोलण्यामध्ये असं आलं की एक फोनच्या अंतरावरती आहोत. एका फोनच्या अंतरावर जर असेल तर कृषी मंत्र्यांचा फोनला इनकमिंग आहे आणि आउटगोईंग नाही असं काही आहे का? त्याला आउटगोईंग असेल ना, तेही फोन करू शकतात ना. फोन दोन्हीकडनं होतो, एका बाजूने होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला ऐकू येत आहे का? मला अगदी उदय नारकरजी, अतिशय नीट आणि शांतपणे मी तुमची भूमिका ऐकतोय, म्हणून मी आपल्याला मध्ये रोखलं नाही. मी ऐकतोय आपली भूमिका. काही दिसत नाही स्क्रीनवरती म्हणून. आणि त्यामुळे मुळामध्ये माझा या चर्चेमध्ये जे आपण गृहीत धरलेलं आहे की चर्चेला बोलावूनही आंदोलन कशासाठी, याला माझा आक्षेप आहे. चर्चेला बोलावलं असेल तर कुठे बोलवलेलं आहे, कुणी बोलवलेलं आहे, तारीख काय आहे, वेळ काय आहे, निमंत्रण काय दिलेलं आहे, हे सांगावं. ठीक आहे, जर असेल चर्चा करायला तयार आहे, पण चर्चा करण्यापूर्वी चर्चेला जे योग्य वातावरण लागतं, जे सुसंवादाचं वातावरण लागतं, हे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. ठीक आहे उदयजी, आता आपण आपल्या प्रस्तावनेत विविध प्रकारचे मुद्दे उपस्थित केलेत. माझ्या काही प्रस्तावनेवर आणि माझ्या वाक्यांवरही आक्षेप घेतलेला आहे. त्यानिमित्तानं 2-3 गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. पहिल्यांदा आपलं शीर्षक तर स्पष्ट आहे की चर्चेला बोलावूनही आंदोलन कशाला. हे का आपण म्हटलं तर पंतप्रधान म्हणतात एक फोन करा आणि चर्चेला या. याचा सोपा अर्थ काय, तर तुम्ही फोन करावा आणि त्यांच्याकडे वेळ मागून चर्चेला जावं. आता या अनुषंगाने पुढच्या चर्चेच्या टप्प्यात याची उत्तर सापडतील की फोन आधी कोणी करायचा आहे, कोणी कोणाला फोन करायचा आहे, अशा प्रकारची विविध उत्तर आपल्याला चर्चेत सापडतील. दुसरा मुद्दा, जे आजचं तात्कालिक कारण आहे ते असं आहे की चर्चेला या असं आमंत्रण असताना सुद्धा 6 तारखेला आंदोलनाची देशव्यापी घोषणा करण्यात आली आणि जेव्हा आंदोलनाची घोषणा झाली पोलिसांनी दिल्लीभोवती संरक्षक स्वरूपाचं कवच उभं करायला सुरुवात केली आणि त्याच्यावर आक्षेप झाले, म्हणून तो मुद्दा आपण आधी घेतला. या निमित्तानं धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडे पोलिसिंगचा अत्यंत दांडगा अनुभव आहे. कायदा सुव्यवस्था कशी राखली जाते, कशी राखली जावी याबाबतही ते आपल्या बरोबर बोलू शकतील. मला वाटतंय धनराज वंजारीजी, आपण एका वाहनात बसले आहात पण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. हो प्रसाद, तुझा आवाज पोहोचतो. धन्यवाद. माझा एक प्रश्न आपल्यासाठी असा आहे की पोलिसांनी आता दिल्लीत कुठल्याही प्रकारे अनपेक्षित व्यक्ती वाहनं येऊ नयेत म्हणून जो कडेकोट बंदोबस्त केलेला आहे तो कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का, आणि पोलिसांना अशा प्रकारच्या कडेकोट बंदोबस्ताची गरज का वाटावी? काय आहे प्रसाद, दुधाने तोंड भाजल्यावर माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. आता 26 जानेवारीला जी लाल किल्ल्यावरची घटना घडली त्याच्यातून नशिबाने पुढे काही दंगली किंवा बाकी काही नासधूस असं झालं नाही समाजामध्ये, परंतु ती घटना इतकी संवेदनशील आहे की त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की अक्षरशः पोलीस यंत्रणेची तारांबळ उडालेली आहे. पोलिसांनी आंदोलनकारी लोकांना एक मार्ग नेमून दिला होता. त्यातले काही आंदोलनकारी त्या मार्गाने जायला पसंत नसताना त्यांनी दुसरा मार्ग काढून ते संपूर्ण दिशा त्याची भरकटवून टाकली आणि त्याच्यानंतर जो तिथे उत्पात घडला की बरेचसे पोलीस, मला वाटते 200च्या वरती पोलीस त्याच्यामध्ये जखमी झालेले. बरोबर. आता पोलीस ही कायदा सुव्यवस्था राखणारी एक प्रशासकीय व्यवस्था आहे आणि ही प्रशासकीय व्यवस्था शासनाच्या अखत्यारीत काम करते.
दिल्ली पोलीसचं म्हणायचं झालं तर दिल्ली पोलीस ही डायरेक्ट होम मिनिस्ट्रीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत काम करते. त्याशिवाय सीपीओ, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, सीआरपीएफ, सीआयएसएफ वगैरे जे फोर्सेस आहे हेही या कामी वापरले जातात. आता पोलिसांना एक फिजिकल ट्रेनिंग तर असतेच, पण त्याशिवाय एक नैतिक जबाबदारी फार मोठी असते. जर समजा काहीही उत्पात घडला, काही माऱ्या झाल्या किंवा काही संपत्तीचं नुकसान झालं, कोणाचा जीव गेला, तर अल्टिमेटली ही प्रशासकीय जबाबदारी कोणाची? पोलिसांची आहे. आणि म्हणून मला वाटतं की आजचा जो 6 तारखेचा बंद पुकारल्यानंतर पोलिसांनी अक्षरशः खंदक खोदून काय तारांचे कुंपणा लावून काय अगदी मिलिटरी सदृश, आता नारकरजी जसं म्हणाले की चीनच्या बॉर्डरवर नाही तसं ते केलेलं आहे. तर मला वाटतं पोलिसांना कायद्यात हे सगळं करण्याचं प्रावधान आहे. त्यातल्या त्यात परिस्थितीचा आढावा घेऊन जे पोलिसांनी केलेला आहे याच्यात एकच पोलिसांचा उद्देश असावा, तो एवढाच की या ठिकाणी जास्त मॉब जमा होऊ नये आणि जमा जरी झाला तरी मॉबनी एका पर्टिक्युलर हद्दीच्या पलीकडे अतिक्रमण करू नये. अगदी अगदी धनराज वंजारी, आपण पोलिसांच्या नजरेतून सांगितलं. मला वाटतं उदय नारकरजी आपलं उत्तर आपल्याला पोहोचलं असेल. तुम्ही थोड्या वेळापूर्वी असं म्हणालात की शेतकरी काय दिल्लीचे शत्रू आहेत का? मुळात शेतकऱ्यांना दिल्लीचे शत्रू कोणी ठरवत नाहीये, पण दिल्लीचे शत्रू जे कोणी असतील ते सक्रिय होऊ नयेत याच्यासाठीची खबरदारी पोलिसांनी घेतली असावी. नारकरजी, त्या संबंधी मला बोलायचंय. अगदी ऐका, हे बघा, 6 तारखेचं जे आंदोलन ठरलेलं आहे ते आंदोलन देशभरामधले रस्ता रोकोचं आंदोलन आहे. हे आंदोलन देशभर होणार आहे. महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग बंद करण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न असा आहे की देशभरचे महामार्ग बंद करायचं आवाहन असताना इथे या 4 ज्या बॉर्डर्स आहेत त्या बॉर्डरच्या भोवती खिळे, खंदक, बॅरिकेड उभारायची काय गरज होती? नव्यानं आंदोलन तिथे होणार नाहीये. ते त्यांनी इथे जे बसलेलेच आहेत, प्रवेश करण्यासाठी बसलेले आहेत, त्यांना आपण अडवलेले आहेत, ते शांतपणे बसलेले आहेत, अजून बसलेले आहेत. पण नारकरजी एका बाजूला आपण असं म्हणताय की देशभरात आंदोलन होणार आहे, दिल्लीच्या सीमेवर खंदक खणण्याची गरज नाही, खबरदारीचा उपाय म्हणून काही गोष्टी केल्या पोलिसांनी, तर त्याला आपण गैर ठरवणार आहात का उदयजी? ऐका ना, आता बंगलोर मुंबई महामार्ग बंद करायचा असेल तर तुम्हाला काय खबरदारी घ्यायची असेल ती त्या महामार्गावर घ्या ना. ही टिकरी बॉर्डरवरती, गाझीपूर बॉर्डरवरती, सिकू बॉर्डरवरती तुम्हाला नव्यानं घेण्याची काय गरज आहे? आपण ते आंदोलन ते महामार्ग सुद्धा देशाचाच भाग आहेत की? हो, नाही, ते महामार्ग बंद आहेत, तिथे व्हायचं कारण ऑलरेडी बंदच केलेले आहेत आपण सर्वांनी, पण पोलिसांनी ते बंदच केलेले आहेत. मुद्दा असा आहे, आपण जे वारंवार इथे म्हणताय की ते दिल्लीच्या वरती हल्ला करणारे, दिल्लीच्या शत्रू करणारे, म्हणजे आपण एक बोट असं दाखवताय की हे जे शत्रू आहे, जे दिल्लीवरती हल्ला करणारे, लॉ अँड ऑर्डर बिघडवणारे हे लोक आहेत, हे 4 बॉर्डरच्या विरुद्ध बसलेले आहेत. अशी चिथावणीखोर भाषा कृपा करून करू नका. आम्ही कुठलीही उदयजी, आम्ही कुठलीही भूमिका ही चिथावणीखोर घेतलेली नाहीये. खबरदारीचा उपाय हा शब्द मी वारंवार वापरतोय. धनराज वंजारींना एकदा विचारूया. धनराजजी, हा तर्क पटतोय का की देशातलं आंदोलन होत असताना, देशातल्या महामार्गांवर आंदोलन होत असताना गाझीपूर, टिहरी या भागामध्ये बंदोबस्त वाढवायची गरज नाही? एक तर्क म्हणून ठीक आहे, नारकरजी जे बोलतात आहे ना ते तर्क म्हणून ठीक आहे, पण हॅलो नारकरजी जरा ऐकून घ्या. मंत्री साहेबांना माझी विनंती आहे, शेतकऱ्यांना शत्रू म्हणून जाहीर करू नका. हे आपल्या हिताचं नाही. नाही, तुम्ही ऐकून घ्या. नारकरजी थोडासा सायलेंट मोड मध्ये या, तुम्ही ऐकून घ्या. तुमचं तर्क म्हणून एखाद्या वेळी लॉजिक बरोबर असेल, पण मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, माझ्या पक्षाचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्यामुळे तुम्हाला एक मी लोकांची संवेदना या ठिकाणी मी टीव्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे छोटे छोटे आंदोलन करणारे ग्रुप आहे किंवा छोट्या छोट्या संस्था आहे आणि ते योग्य आंदोलन करतात आहे, त्या सगळ्यांमध्ये एक भावनिक भूमिका अशी मांडली जाते की आपण त्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी एकदा तरी तिथे जाऊन हजेरी लावून आली पाहिजे, ही भावना लोकांमध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणता तसं ठीक आहे, 6 तारखेचं आंदोलन देशव्यापी आहे, पण तरीही दिल्ली पोलिसांना असा संशय असणं रास्त आहे की त्या निमित्तानं दिल्लीला जास्तीत जास्त लोक जमा होऊन आपला पाठिंबा दर्शवण्याचा एक भावनिक प्रयत्न करतील. या प्रयत्नातून पोलिसांनी केलेला विचार
योग्य आहे एवढंच मला म्हणायचं आहे. पोलीस हे शेतकऱ्यांना शत्रू समजतात आहे किंवा दहशतवादी समजतात असं मी अजिबात म्हणणार नाही. बरोबर आहे. धनराज वंजारी, आपली भूमिका पोहोचली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करावे लागतील हे त्याच्यातून अधोरेखित झालं. उदय नारकरांना अशा प्रकारची घेतलेली भूमिका पटत नाहीये. मला आता गणेश हाकेंकडे जायचंय. गणेश हाके आपल्या सोबत मुंबईतून जोडले गेलेले आहेत. हाकेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी मी अपेक्षा करतो. आणि गणेश हाकेजी, या निमित्तानं माझा आपल्यासाठीचा थेट प्रश्न असा आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जी पावलं उचलली त्या पावलांवरच आक्षेप आहेत. याच्यातून काय सूचित करायचं आहे आणि पोलिसांवर आक्षेप घेऊन हेतू कुठला साध्य करायचा आहे? प्रसाद जी, आपण प्रजासत्ताक दिनी जे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, थोडंसं ते आंदोलन आणि त्याच्या पूर्वीची पार्श्वभूमी म्हणजे त्या आंदोलनाला परवानगी देत असताना ज्या पद्धतीनं शेतकरी संघटनांनी परवानगी मागितलेली होती आणि एका कंडिशनवरती त्यांना परवानगी देण्यात आलेली होती. त्यामध्ये ज्या कंडिशन्स ठरवण्यात आल्या त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की 5000 आंदोलक असतील आणि 5000 ट्रॅक्टर असतील. आंदोलनाची वेळ ती 12 ते 5च्या दरम्यान असेल. त्याचप्रमाणे जी वेळ आहे त्याच्यानंतर पुन्हा या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची शस्त्र वगैरे आणली जाता म्हणजे कामा नये, आणता येणार नाहीत, अशा स्वरूपाची कंडिशन होती. माझं म्हणणं असं की ही कंडिशन ठेवून म्हणजे ती परवानगी देण्यात आली होती. खरं म्हणजे त्यांनी प्रजासत्ताक दिनी म्हणजे देश या प्रजासत्ताक दिन ज्या पद्धतीने साजरा करतो ना, जग या प्रजासत्ताक दिनाच्या त्या उत्सवाकडे सोहळ्याकडे ज्या पद्धतीने पाहते जग, ठीक अशा परिस्थितीमध्ये त्या दिवशी त्यांनी आंदोलनच करायला नको होतं, तरीही त्यांचा शेतकऱ्यांचा अट्टहास आणि आग्रह म्हणून ते आंदोलन केलं आणि त्या कंडिशनवरती त्यांना त्यावेळेला मंजुरी दिली होती. ज्या ज्या शर्तीवरती त्यांना मंजुरी दिली होती आंदोलनाला त्याच्यातली एकही शर्त त्यांनी पाळली नाही. ठीक आहे हाकेजी, आपलं म्हणणं असं आहे की ज्या अटी शर्तींसह परवानग्या घेतल्या होत्या त्या प्रत्यक्षात न पाळल्यामुळे दिल्लीतली परिस्थिती काय निर्माण झाली ती देशासमोर आली. नाना अकरेंकडे पुढचा प्रश्न घेऊन जातोय. नाना अकरे, मला सांगा की दिल्लीमध्ये परत एकदा आंदोलन करण्याची गरज आहे का चर्चा आणि सुसंवाद करण्याची गरज आहे? आंदोलन करण्याची गरज होती, ती गरज आता संपली आणि आंदोलनाचा प्रकारही भारतीय जनतेला सगळ्यांना कळून गेला आहे की आंदोलनाचा प्रकार हा अतिशय विचित्र अयोग्य अशा पद्धतीचा आहे. यापूर्वी 8 डिसेंबरला सुद्धा यांनी भारत बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याला काय प्रतिसाद मिळाला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि दरम्यानच्या काळात गेल्या 2 महिन्यामध्ये अनेक राजकीय पक्ष या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जुळले गेले. जे राजकीय पक्षांचे हेतू काही वेगळे होते. किसान समस्या, किसान हित हा त्यांचा नक्कीच सेकंडरी विषय आहे आणि म्हणून हे सगळे राजकीय पक्षाच्या भरोशावर किसान आंदोलक हे 6 तारखेचा चक्काजाम करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये जे पोलीस बंदोबस्त आहे तो अत्यंत योग्य आहे. कारण सुमारे 400 पोलीस जखमी झाले. त्यांनी स्वतः जखमी होणं मान्य केलं, परंतु प्रतिकार ते करू शकले असते, त्यांनी केला नाही. आणि ही भूमिका लक्षात ठेवून, हा इतिहास लक्षात घेऊन आणि 6 तारखेचा जो चक्काजाम आहे यासाठी पोलीस व्यवस्था उत्तम आहे आणि आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जर देशाचे कृषी मंत्री आणि परवा बोलले प्रधानमंत्री चर्चेला या, एक फोन करा, तारीख वेळ सांगा, मी तयार आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची गरजच नाही. यांनी आंदोलन करायचं आधीच ठरवलेलं आहे आणि त्या तारखा त्यांच्या आधी ठरलेल्या असतात. जसं म्हणजे नानासाहेब, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की पुढच्या कित्येक महिन्यांच्या आंदोलनाचं प्लॅनिंग तसं कॅलेंडर आधीच ठरलेलं असणार आहे? मग सरकार चर्चेला बोलवो न बोलवो? बोलू का जरा? अगदी नक्की देतो उदयजी, आपल्याला संधी देतो. त्यांचं की भारत डिस्टर्ब करायचा आहे, किसानांना मोरका करून अनेक पॉलिटिकल पार्टी ज्याच्या पाठीशी आहे किसानांना समोर केलेला आहे. बर, आता उदय नारकर, आपण उत्तर द्यावं. याच्यात 2 मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत. पहिला मुद्दा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके यांच्याकडून मांडण्यात आला. तो असा होता की ज्या अटी शर्तींसह परवानगी घेतली त्या सगळ्या प्रत्यक्षात आल्याच नाहीत. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने 26 जानेवारीला वर्तन झालं त्यानंतर आंदोलनाची गरज उरलेली नाही.
दोन्ही मुद्द्यांना टप्प्याटप्प्यानं आपण उत्तर द्यावं. उदयजी. एक तर 26 जानेवारीला 99.99% शेतकऱ्यांनी अत्यंत शांतपणे प्रजासत्ताक दिन साजरा केला. हे आपण कुणी दाखवलं नाही याचा मला अत्यंत मनापासून विषाद वाटतो. त्यातले जे काही मोजके थोडे लोक 100-150 लोक त्या लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले होते, हे लोक 12 वाजता पोहोचवायचं असताना निघायचं असताना 8 वाजता पोलिसांनी त्यांना दिल्लीमध्ये का येऊ दिलं? तिथून बॉर्डर पासून ते लाल किल्ल्यापर्यंत त्यांना कोणताही अटकाव न करता का जाऊ दिलं? लाल किल्ल्याच्या भोवती सैन्याचा कडेकोट बंदोबस्त असताना तिथे त्या ठिकाणी पंतप्रधान झेंडावंदन करत असताना तितका कडेकोट बंदोबस्त असतो आणि तरी देखील तो बंदोबस्त नेहमी असतो, एरवी असतो. प्रजासत्ताक दिनाला तर तो खूपच असतो. असं असताना देखील हे लोक तिथे कसे पोहोचू शकले? गणेश मला गणेश हाकेंना प्रश्न विचारायचा आहे, दीप सिद्धू कुठे आहेत? दीप सिद्धूला अटक केली आहे का? पण दीप सिद्धू आपल्या लेखी दीप सिद्धूला अटक केलेली आहे का, हा प्रश्न आत्ता का उपस्थित व्हावा? पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून ज्या दिवशी हा प्रकार पोलिसांच्या संगनमताने, आणि पोलिसांच्या असं मी म्हणत नाही नुसतं, तर मोदी सरकारच्या, केंद्र सरकारच्या संगनमताने हा जो काही प्रकार झालेला आहे, मगाशी कोणी म्हटलं ते बरोबर आहे की गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये हे दिल्लीचं पोलीस खातं आहे. दिल्लीच्या पोलिसांना ज्या सूचना मिळतात त्या थेट गृह मंत्रालयामधून मिळतात, ही गोष्ट त्यांना देखील मान्य आहे. नारकरजी एक आणखीन मुद्दा उपस्थित झाला की 26 तारखेच्या आंदोलनाच्या नंतर आता नव्या आंदोलनाची गरज उरलेली नाहीये, यावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित होती. शांतपणे बघा, शांततेनं सनदशीर मार्गानं आंदोलन करणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार सर्वोच्च न्यायालयानं देखील मान्य केले. शांततेनं आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याच्यासाठी 26 जानेवारीला ही परवानगी मागितली गेली होती. मला एक प्रश्न या निमित्तानं धनराज वंजारींना विचारायचा आहे. धनराजजी, आंदोलक सर्वसाधारणपणे जेव्हा परवानग्या मागतात त्यावेळेला ते सनदशीर मार्गाने आंदोलन केलं जाईल आणि आंदोलनाचा त्यांचा घटनात्मक अधिकारही वापरला जाईल हे पोलिसांना सांगत असतात. पोलिसांना कोणत्या गोष्टींवरून असं लक्षात येतं की हेतू खरंच काहीतरी वेगळा असू शकतो? पोलिसांना तू म्हणतो तसं त्यांचा काही कुहेतू लक्षात येण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे गुप्त वार्ता. आमचं जे इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं ते इंटेलिजन्स डिपार्टमेंट याची माहिती काढत असतं. प्रत्येक मोर्चामध्ये किंवा प्रत्येक आंदोलनामध्ये काही लोक ज्यांना आपल्या पोळ्या सेकून घ्यायच्या असतात, त्यांचा आंदोलनाशी शेतकऱ्याशी काही संबंध नसतो, फक्त दंगल आणि गडबड करण्यासाठी तिथं सामील झालेले असतात, अशा लोकांची माहिती आमचं गुप्तचर यंत्रणा काढत असते. आणि अशी माहिती मिळाल्यानंतर ती लोक कोण आहेत त्यांना ते सेग्रिगेट करू शकतात. पण हुकमीपणे अशी माहिती मिळतेच किंवा 100% अशी माहिती यशस्वीच असते असं होत नाही. बरोबर आहे. पण म्हणूनच धनराज वंजारीजी, खबरदारीचे उपाय प्रत्येक वेळेला घ्यावेच लागतात. आता त्याच अनुषंगाने मग पुढचा प्रश्न असा उपस्थित करतो की ज्या पद्धतीनं गुप्तवार्ता विभागाकडून संकेत, माहिती, सूचना आलेली आहे त्याचा वापर करून जर दिल्लीच्या बॉर्डरवर खंदक आणि सुरक्षेचं कवच उभं राहत असेल तर त्यावर आक्षेप उभे करणं, त्याला गैर ठरवणं हे का होत असावं? नाही, हे अजिबात योग्य नाही आहे. त्याला गैर ठरवू नका. पोलिसांकडे काहीतरी माहिती असणार, पोलिसांकडे निश्चितपणे काहीतरी अशी अद्ययावत सूचना असणार की ज्याच्यावरून तिथे 26 तारखेला झालं त्यापेक्षा काहीतरी मोठं घडू शकतं, किंवा काही उपद्व्यादी लोक जे आहेत त्यांनी हे आंदोलन हायजॅक केलेलं आहे. जसं आता नारकरजी स्वतःच म्हणाले की शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये काही लोक आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत. तर अशा प्रकारचे जे एलिमेंट आहेत त्यांची माहिती जर पोलिसांना असेल आणि पोलिसांना त्या भरहुकूम जर काळजी घेणं एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून आवश्यक असेल तर प्रत्येक पोलिसांचं केवळ कर्तव्य मी म्हणणार नाही तर सनदशीर कर्तव्य आहे, ते मस्ट, त्यांनी ते केलंच पाहिजे. नाही तर कायद्यामध्ये त्यांना जबाबदार जेव्हा धरला जाईल तेव्हा पोलिसांना वाचवायला कोणी येत नाही. पोलीस ही यंत्रणा अतिशय संवेदनशील आणि आजकालच्या ह्याच्यात बघितलं तर अक्षरशः तारेच्या वरची कसरत म्हणजे पोलीस ड्युटी राहिलेली आहे. एवढी प्रचंड आव्हानात्मक स्थिती आज पोलिसांसमोर आहे. मला वाटत नाही पोलिसांचं त्यात काही चुकलेलं आहे आणि पोलिसांना सरकारचे हस्तक म्हणायचं किंवा काही म्हणायचं हा एक भाग मी वेगळा सोडतो. अगदी त्याची वेगळी चर्चा करता येईल. गणेश हाकेंकडे एकदा पटकन एका छोट्या उत्तरासाठी जातोय. गणेश हाके, आपण थोड्या वेळापूर्वी पोलिसांवरच्या आक्षेपांच्या संदर्भात बोलत होतो.
येत्या 6 फेब्रुवारीला जेव्हा आंदोलन होईल त्या 6 फेब्रुवारीच्या आंदोलनाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या असामाजिक घटकांकडून अशांतता माजवण्याच्या संदर्भातलं कुठलं इनपुट पोहोचलं असेल का दिल्ली पोलिसांकडे? आपल्यापर्यंत काही माहिती आहे का? आपण केंद्रीय सत्तेचे प्रतिनिधी या नात्याने या चर्चेत आहात म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारतोय. तरी ज्या पद्धतीचे इथं त्या सीमेवरती ज्या पद्धतीची एक तयारी सुरू आहे त्या अनुषंगानं असं वाटतं की काहीतरी पोलिसांना याबाबतची माहिती निश्चितपणे कळलेली आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतो की जेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी यांनी लेखी स्वरूपामध्ये हे सगळं लिहून दिलेलं होतं आणि लिहून दिल्यानंतर बाहेर पडल्यानंतर आंदोलनाच्या दिवशी राकेश टिकेत असतील किंवा ते गुरुनामसिंह चड्डूनी हे तर सांगतायत की तुम्ही चला जा तुमच्यावरती आंदोलन करा, ट्रॅक्टर्स घुसवा, तुम्हाला गोळ्या घालू देत पोलिसांनी, गोळ्या घातल्या तरी चालतील पण तुम्ही मागं हटू नका. अशा पद्धतीचं त्या आंदोलनकर्त्यांना हे शेतकरी संघटनेचे नेते ते सांगत होते आणि त्या सांगण्याउपरच ते सगळे जे काही लोक त्या पद्धतीने हिंसक पद्धतीने वागत होते ते त्यांच्या जे शेतकरी संघटनांचे नेते आहेत त्यांच्या सांगण्यावरून वागत होते. आणि म्हणून आता सुद्धा जी 6 तारखेला सुद्धा ज्या पद्धतीचं त्यांनी चक्काजाम केलेलं आहे त्याच्याच अनुषंगाने सुद्धा काहीतरी माहिती गुप्तहेर खात्याकडे आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जो ठीक आहे. गणेश हाके, आपण असं म्हणालात की काही ना काहीतरी माहिती गुप्तवार्ता विभागाकडे आलेली असू शकते. मला उदय नारकरांकडेच जायचंय. उदय नारकरांना एक पुढचा प्रश्न माझा असेल. नारकरजी, तुम्ही मगापासून या प्रकारच्या सर्व थेअरीज किंवा सर्व शक्य अशक्यता फेटाळून लावता आहात की 6 तारखेला कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ शकते. तुमच्या लेखी जर समजा 6 तारखेचं आंदोलन हे हिंसक नसणारं आंदोलन असेल तर तुम्ही या वाहिनीवर तसं आश्वासित करता की 6 तारखेला दिल्लीच काय देशभरात कुठेही हिंसा होणार नाही? हे पहा, शेतकऱ्यांना हिंसाचं आंदोलन करायचं नाही हे गेली त्यांनी 65-66 दिवस अत्यंत थंडीच्या कडाक्यामध्ये त्या ठिकाणी राहून त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. शेतकऱ्यांना आम्ही अहिंसक आहोत हे सिद्ध करण्यासाठी आता आणखीन त्यांनी काय अग्निप्रवेश करावा हे आपण सांगावं. अहो मला सांगा, आमची सीताबाई, नंदुरबारची सीताबाई तडवी 56 वर्षाची त्या दिल्लीच्या सीमेवरती तिथे ती शहीद झाली या थंडीच्या कडाक्यामध्ये. त्याच्याबद्दल गणेश हाकेंना किंवा त्याच्या लोकांना काय वाटतं मला माहिती नाही. पण गणेश हाकेंना आपण हा प्रश्न विचारूच थोड्या वेळाने त्याच्या चर्चेला घेऊयात. उदय नारकरजी, एक छोटं त्या निमित्तानं मला आपल्याला विचारायचं होतं आणि तुम्ही हा विषय काढला आहात म्हणून हा मुद्दा मला उपस्थित करावासा वाटतो आणि तो धनराज वंजारींकडे मी पटकन नेतोय. धनराजजी, आपल्याला आठवत असेल की आंदोलकांच्या मधल्या महिलांना, आंदोलकांमधल्या लहान मुलांना, आंदोलकांमधल्या म्हाताऱ्या माणसांना आम्ही आंदोलनस्थळी ठेवणार नाही हे सांगून 2 काय 3 आठवडे उलटून जातात. न्यायालयात तसं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन दिलं जातं पण तरी सुद्धा महिला, बालक, वृद्ध तिथेच असतात आणि मग थंडीनं जर समजा दुर्दैवी कोणाचा अंत होत असेल तर त्या मुद्द्याचं भांडवल केलं जातं. न्यायालयाला दिलेला शब्द न पाळता आंदोलन चालू ठेवणं आणि संबंधित घटकांना थंडीमध्ये कुडकुडायला सोडून देणं, धनराजजी, हा न्यायोचित मार्ग आहे का आंदोलनाचा? यावर उदय नारकरांना पण बोलायची संधी आहे. आधी एकदा कायदेशीर दृष्ट्या जाणून घेऊ. गृहमंत्र्यांनी ठेवून नारकरजी एक मिनिट देतो संधी. धनराजजींचं एकदा म्हणणं पूर्ण होईल. 30 सेकंदात कृपया धनराजजी. कायद्याची भूमिका अशी आहे प्रसाद या ठिकाणी की ज्यावेळी तुम्हाला आंदोलनाला परवानगी दिली जाते त्यावेळी अटी शर्तीवरती तुमच्या सह्या असतात आणि त्याच्यातल्या या अटी शर्ती तू ज्या सांगितल्या त्या आहे. त्याशिवाय जर तुम्ही त्या अटी शर्तीचं उल्लंघन करून काहीतरी घटना घडावी आणि घटना घडल्यानंतर आपल्याला हवं तसं त्या घटनेचं भांडवल करता यावं या कुहेतूने जर काही अटी शर्ती तोडत असाल तर निश्चितपणे हा गुन्हेगारी कटाचा भाग समजला जातो कायद्याच्या. ठीक आहे धनराजजी, एक पटकन छोटीशी माहिती उदय नारकरांकडून पटकन, त्यानंतर तात्काळ आपल्याला ब्रेक घ्यायचा. एक आणखीन महत्वाची बातमी पण आपल्याला द्यायची आहे. उदयजी पटकन. हे बघा, शेतकरी 80 वर्षाचा झाला तरी तो शेतकरी असतो. तो 60 वर्षात झाल्यानंतर शेतकरी राहत नाही हे काही आपल्या घटनेमध्ये नाही. दुसरी गोष्ट, महिला शेतकरी नाही असं आपलं म्हणणं आहे का?
महिला शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये नाही, अशा नाही, पद्धतीची सरकारची भूमिका आहे का? बोलतोय शेतीचा शोध महिलांनी लावला. महिला शेतकरी आहेत. माझे वडील 80व्या वर्षी देखील शेतकरी होते. तो मुद्दा नाहीये नारकरजी, तो मुद्दा नाहीये. तुम्ही काहीतरी वेगळ्या मुद्द्यावरती बोलता. मला एक सांगायचं होतं, कायद्याच्या अटी शर्ती काय असतात परवानगी देताना आंदोलनाला, त्या लक्षात मी आपल्या दोघांमध्येही हस्तक्षेप करतोय, कारण हा विषय बऱ्यापैकी वाढत जातोय आणि मला वेळेची मर्यादा आहे. पटकन आपण परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागाच्या साठी, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा लक्षवेधी. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता चर्चेची पुढची फेरी सुरू करतोय. आपल्यासोबत कॉम्रेड उदय नारकर आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं आपल्यासोबत गणेश हाके आहेत, माजी पोलीस अधिकारी या नात्यानं धनराज वंजारी आहेत आणि अखिल भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष आपल्यासोबत नाना आकरे आहेत. नाना आकरेंकडे जाऊयात आणि माझा प्रश्न त्यांच्यासाठी असा असेल, नानासाहेब, आपण थोड्या वेळापूर्वी या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छित होतात की चर्चेला बोलावल्यानंतर आंदोलन करण्याची गरज नाही, पण तर्काच्या आधारे उदय नारकरांनी असं म्हटलं की कोणी दिलं आंदोलन चर्चेचं निमंत्रण, कधी दिलं चर्चेचं निमंत्रण, कोण कोणाशी चर्चा करणार आहे, ही भूमिका आणि अशा प्रकारच्या प्रश्नांना काय उत्तर असू शकतं? हास्यास्पद प्रश्न आहे की चर्चासाठी बोलवणारे कृषी मंत्री आणि प्रधानमंत्री आहेत, म्हणजे दोनच व्यक्ती आहेत आणि आंदोलक किसान नेते एक नसून अनेक आहेत. त्यांचा कोण प्रमुख नेता? त्यांनी मान्यवर पंतप्रधानांनी जाहीर आवाहन केलं आहे की बा चर्चेला या, मला एक टेलिफोन करा, आपण तारीख वेळ ठरवून पुढचं बोलू, अशा पद्धतीचं पंतप्रधानांनी परवाच वक्तव्य केलं आणि ते जाहीरपणे केलं. सगळ्या भारतीय जनतेला माहीत होईल अशा पद्धतीने काही गुप्तपणे नाही सांगितलं. त्यामुळे आता आंदोलक नेत्यांचं कर्तव्य आहे की ती तारीख ठरवणे आणि पुढे चर्चेला जाणे. या 11 वेळा चर्चा करून आणि ती चर्चा सगळी वांझोटी ठरलेली आहे, तर कदाचित ही शक्यता ही चर्चा वांझोटीच ठरेल. चर्चा करणे, त्यातून तोडगा काढणे हा सध्या तरी किसान आंदोलकांचा ध्येय आहे, काही एम आहे असं वाटत नाही. नाना आकरेंच्या या आक्षेपाला आपण उदय नारकरांकडून उत्तर घेऊच, पण त्याच्या जोडीला एक छोटासा उपप्रश्न माझ्याही कडून आहे. नारकर साहेब, ज्या वेळेला देशाचा पंतप्रधान म्हणतो की एक फोन करा आणि चर्चेला या, त्यावेळेला कोणी बोलवलंय चर्चेला, कधी बोलवलंय चर्चेला, असे प्रश्न संयुक्तिक असतात का? आणि किसान मोर्चाच्या वतीनं दुसऱ्या दिवशी आम्ही चर्चेला तयार आहोत असं सांगितलं जाणारं पत्रक सुद्धा प्रसिद्ध झालं. तेव्हा नारकरजी, एका बाजूला आपण चर्चेला तयार आहोत म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनांची नवी नवी तारीख वार घोषणा करत राहायची. हे आंदोलन होत राहणार आहे, हे यापूर्वी जाहीर केलेलं आहे. तिथे ज्या वेळेला शेतकरी जमले, शेतकरी सांगितलं की ठीक आहे, आम्हाला इथे 6 महिने जरी बसावं लागलं तर आम्ही 6 महिने बसायची आमची तयारी आहे, हे त्यांनी जाहीर केलेलं. बरोबर आहे ना नारकर साहेब? आपण याच्या आधी अशाच प्रकारे संसदेला घेरावाची पण घोषणा केली होती. आपण ती संसदेला घेराव घेण्याची घोषणा मागे घेतलीत. त्याचप्रमाणे पंतप्रधान चर्चेला बोलवत असताना आपण चर्चेच्या ऐवजी आंदोलनाची घोषणा कायम ठेवलीत. याकडे मी लक्ष वेधतोय. आम्ही आंदोलन करणार आहोत हे आम्ही जाहीर केलेले, ते लपवून ठेवलेलं नाही. आता मुद्दा आहे चर्चेचा. चर्चेसाठी आंदोलकांनी जो प्रस्ताव दिलेला आहे की हे 3 कायदे, शेतीचे कायदे आहेत, हे 3 शेतीचे कायदे मागे घेण्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2, जो किमान जे दाम आहे शेतीचं, जे शेतीमालाचं जे किमान दाम आहे त्याच्या संबंधी कायदा केला पाहिजे. या 2 मुद्द्यावरती चर्चा करायला आंदोलक तयार आहे. या मुद्द्यावरती शासन चर्चा करणार आहे का हे त्यांनी जाहीर करावं. या मुद्द्यावरती काय होतं काय की या मुद्द्यावरती चर्चा न करता वेगळ्याच गोष्टी कुठल्या तरी आणल्या जातात आणि मूळ मुद्दा चर्चेच्या बाजूला राहतो. शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे
3 कायदे मागे घ्या आणि शेतीमालाला हमीभाव देण्याबद्दलचं तो हे आहे तो कायदा करा. अच्छा, म्हणजे उदय नारकरजी याच्यातून एक गोष्ट जी समोर येते ती अशी आहे की कायदे मागे होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला चर्चेच्या कितीही फेऱ्या घडल्या तरी पण नव्या प्रकारे आंदोलनाच्या निमित्तानं घोषणा होऊ शकतील. बरोबर आहे? होणार याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आणि ज्या ठिकाणी चर्चा करायची गरज होती तिथे सरकारनं चर्चा केली नाही. चर्चा न करता, कुणीही मागणी न करता हे कायदे आमच्या माथ्यावरती त्यांनी मारले आणि कायदे मारल्यानंतर पुन्हा मागवून चर्चा करतो म्हणतात. तरी देखील बरं, पण नारकरजी असं होऊ शकतं ना, असं होऊ शकतं की एखादी गोष्ट जर समजा अयोग्य आहे असं थोड्या दिवसांनी कोणाला जाणवत असेल तर तो माणूस तेव्हा चर्चेला उपलब्ध झाला तर आपण त्यावेळेला हेकेकोर भूमिका घ्यावी का, की जा तुम्ही म्हणताय ना आम्हाला नाही करायची चर्चा, आता तुम्ही कायदे रद्दच करा, त्याच्याशिवाय आम्ही चर्चेलाच येत नाही. आम्ही तेच तर विचारतो ना. मगाशी म्हणालो की फोनला इनकमिंग असतं, आउटगोईंग असतं, इतर अनेक गोष्टींच्यावरती आपण बोलतो. माझं म्हणणं असं आहे की कृषी मंत्र्यांना सिंधू बॉर्डरवरती येऊन शेतकऱ्यांना भेटायला काय हरकत. आम्ही तुम्हाला भेटायला येत होतो रामलीला मैदानापर्यंत, संसदेपर्यंत आम्ही येत होतो, तुम्ही आम्हाला बाहेर अडवलं. ठीक आहे, जिथे अडवलं तिथे आम्ही बसलो. आम्ही शेतकरी आहोत की नाही हे एकदा त्यांनी जाहीर करावं. ठीक आहे, मग आता गणेश हाकेंना विचारूयात. गणेश हाकेजी, मोदी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या मोबाईलचं आउटगोईंग बंद आहे? अजिबात नाही. असं तेच मी म्हटलं आपल्याला, म्हणजे मुळात प्रसादजी आपण जी चर्चा आपण करतोय ना ते उदयजी जे ज्या पद्धतीनं बोलतायत खरं म्हणजे त्यांना शेतकरी हितासाठीचं हे आंदोलन नाहीच आहे. जर त्यांना खरोखर शेतकऱ्यांचं हित जर म्हणजे काहीतरी करावं असं वाटत असतं तर त्यांनी चर्चेसाठी चर्चा केली असती. माननीय पंतप्रधानांनी सुद्धा त्या चर्चेची तयारी दर्शवून सुद्धा त्यांना चर्चा करायची नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माझं असं म्हणणं आहे की त्यावरती परत सरकारनं असं म्हटलेलं आहे की आम्ही हे कायद्याला तुम्ही जोपर्यंत चर्चा होऊन त्यातून मार्ग निघणार नाही तोपर्यंत त्याला मी स्थगिती देतो. मग ते वर्ष असेल, 1.5 वर्ष असेल, जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याला मी कायद्याला स्थगिती देतो. अशा पद्धतीची सरकारची भूमिका असताना सुद्धा केवळ कायदे रद्द करा हा दुराग्रह कशासाठी? हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो वारंवार चर्चेला येतोय की केंद्र सरकार म्हणतंय आम्ही स्थगिती द्यायला तयार आहोत. स्थगिती दिली जात असताना आणि त्यात काय, एका बाजूला केंद्र सरकार 1.5 वर्ष म्हणत असताना दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं कायद्याच्या अंमलबजावणीला काही काळाची निश्चित स्थगिती मिळालेली आहे, पण तरीही आंदोलन काही मागे हटायचं नाव घेत नाही. उदय नारकरजी, मला वाटतं यात शेतकऱ्यांच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल असं नाही वाटत आपल्याला? खरं म्हणजे सरकारच्याच हेतूविषयी यामध्ये प्रश्नचिन्ह तयार होतं. त्याचं कारण साधं सरळ कारण असं आहे की ज्या वेळेला लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी हे शेतकऱ्याच्या प्रतिनिधींनी हे सांगितले की तुम्ही निवड समितीकडे पाठवा. आपण ही कुठलाही कायदा करत असताना तो निवड समितीकडे पाठवला जातो. हे विधेयक ते पाठवलं जातं, ते का नाही पाठवलं निवड समितीकडे? त्या राज्यसभेमध्ये मतदानाची मागणी केली. मतदानाची मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबित का केलं? हे सरकार करत. उदयजी, जे झालं ते सोडून जिथे आहोत तिथून एक पाऊल प्रत्येकानं पुढे जायला हवं. म्हणून त्यासाठीच प्रस्ताव देण्यात आलेला होता की आता संसदेचं अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये याच्यावरती चर्चा करा. अच्छा, तुमचं म्हणणं आहे की संसदेच्या आत्ताच्या अधिवेशनामध्ये चर्चा करा आणि मगच या संदर्भात काय करायचं ते करा. नाना आखरे, आपली एक पटकन प्रतिक्रिया अपेक्षित करतो. चर्चा करा ना संसदेमध्ये, काय हरकत आहे? हरकत काय आहे? चर्चेला कोणी रोखलेलं नाही आहे. सभागृहाच्या आतमध्ये किंवा बाहेर चर्चा झालीच पाहिजे आणि चर्चा होऊन त्यात काही दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त्या सुचवल्या पाहिजे. जसं की भारतीय किसान संघाने दुरुस्त्या सुचवल्या आहेत. भारत सरकारला 28 जूनला भेटूनच सगळ्यात पहिले दुरुस्त्या सुचवल्या. ऐकलं नाही, त्यामुळे आम्ही 22,000 गावातून ईमेल दुरुस्तीचे पाठवले आणि देशातल्या 400 जिल्ह्यातून पाठवले. अनेक खासदारांना भेटून ते निवेदन दिलं.
या पद्धतीने सगळ्यात पहिले पण नाना दुरुस्त्या आम्ही सुचवल्या. नानाकडे आपल्या आंदोलनाच्या मार्गाच्या अनुसारच मला एक पुढचा प्रश्न मग उदयजींना विचारायचा आहे. उदयजी, ज्या पद्धतीने भारतीय किसान संघानं आपलं आंदोलन वेगळ्या मार्गाने चालू ठेवलं आणि त्यांच्या भूमिकेला ऐकण्याच्या संदर्भातली भूमिका होईपर्यंत वाट पाहायची भूमिका घेतली, तुमच्याकडून हे होणं शक्य नव्हतं का? या शेतकऱ्यांच्या वतीनं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विविध सूचना देण्यात आल्या. पुन्हा आंदोलन करूच ना, त्या स्वीकारण्यात आल्या नाही आणि त्यामुळे संसदेमध्ये मागण्या करणं आणि त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संसदेच्या बाहेर त्या संबंधीचा आग्रह धरणं हा घटनेनं मला दिलेला अधिकार आणि घटनेनं मला दिलेला अधिकार मी बजावत असताना, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असताना तो मी बजावत असताना जे पत्रकार माझ्या बाजूने बोलतात त्या पत्रकारांच्या वरती गणेश हाकेचा पक्ष आणि त्याचं सरकार राजद्रोहाचा आरोप ठेवतं. अहो, आता हा काय आता नवीन मुद्दा आणलाय तुम्ही? आता एकतर शेतकऱ्यांच्या भूमिकेवर होतात तेवढं राहा, आता परत त्याच्यात पत्रकारांना आणून पत्रकारांमध्येही दुही आहे किंवा पत्रकारांना ठरवून टार्गेट केलं जातं, ही नवीन चर्चा इथे नकोय. आता साहेब, राजद्रोहाचा ठराव आम्ही आणलाय का? राजद्रोहाचा आरोप कुणी केलाय? पण राजद्रोहाचा आरोप आणणं न आणणं ह्या आता चर्चेचा विषय नाहीये. चर्चेचा विषय हेच होता ना की जे मुद्दे चर्चेचे आहेत ते बाजूला ठेवून कसं चालेल? केल्यानंतर काय झालं ब्रिटिशांना माहितीये ना आपल्याला. आता तुम्ही थेट एकदम ब्रिटिशांपर्यंत पोहोचणार आहात. गणेश हाके या प्रकारच्या भूमिकेला घेऊन चर्चा घडू शकतात का? आंदोलनातून तोडगे निघू शकतात का? भरकटते चर्चाही. आपला मूळ मुद्दा काय आहे त्याच्यावर सरकार भरकटत चाललेलं आहे. नाही बघा प्रसादजी, तुम्ही सुरुवातीपासून जर बघितलं तर नाही तुम्ही काय करा, नाही एक मिनिट मला बोलता. प्रसादजी, तुम्ही प्रत्येक चर्चेचे तुम्ही थोडस क्लिप्स पहा, त्याचं सगळं चित्रीकरण आपल्याकडे आहे आणि ज्या चर्चा झालेल्या आहेत त्याच्यातल्या प्रत्येक चर्चेचं तुम्ही सगळे जर सार जर काढलं तर यांना फक्त यांची अडमोठेपणाची भूमिका आहे. यांना ह्या संदर्भामध्ये सरकारचं किंवा यांनी सुचवलेल्या कुठल्याही गोष्टी मान्य जरी केल्या तरी यांना आंदोलन मागे घ्यायचं नाही आहे. आंदोलन चिघळवायचं, त्यात मग एक काय आंदोलन थांबवण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सरकारनं ज्या पद्धतीने कार्यवाही करायची आणि मग ती कार्यवाही केल्यानंतर त्यामध्ये जे काही घडेल तर त्याचं खापर सरकारवर फोडायचं आणि सरकारला बदनाम करायचं, फक्त एवढं षडयंत्र आहे. याच्या मागे खरं म्हणजे हे शेतकरी याच्यामध्ये सगळे अनेक राजकीय पक्ष, काँग्रेस असेल, हे सगळे हात धुवून घेण्याचा प्रकार आहे. त्यांना इथं जे स्थिर आणि चांगल्या पद्धतीचं सरकार झालेलं आहे. अच्छा, गणेश हाकेंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. गणेश हाकेंचं म्हणणं असं आहे की काहीही करून आंदोलनाच्या संदर्भात पोलिसी बळाचा वापर व्हावा अशी इच्छाच दिसतीये, असा एक शंकावजा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. उदयजी, कोणत्याही प्रकारे हिंसा झालीच पाहिजे हा आग्रह आहे म्हणून चर्चेला बोलवून सुद्धा आंदोलनांचे नवीन तारीखवार घोषणा केल्या जात आहेत का? हिंसा झालीच पाहिजे असा जर शेतकऱ्यांचा आग्रह असता तर सलग 65 दिवस ज्या ठिकाणी हजारो लाखो शेतकरी बसलेले आहेत, मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन कोणाला कृपा करून. स्वातंत्र्य अधिकारांचं गणेशजी थांबा. एकदा उदय नारकरांचं पूर्ण उद्यात वेळेची मर्यादा प्रत्येकाला आहे. शब्दाला शब्द भिडत राहिला तर आपल्याला त्यात वेळ जास्त वाया जाईल आपला. तर असं आहे की 65 दिवस ज्यांनी अत्यंत शांतपणे आणि विधिवत आंदोलन केलं आणि 26 जानेवारीला त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही प्रजा पण आहोत आणि प्रजेचा तो दिवस आहे म्हणून आम्ही दिल्लीमध्ये दिलेल्या मार्गावर आम्ही करत असताना या आंदोलनामध्ये हिंसा झाली पाहिजे असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. मला तुम्ही सांगा, सिंगू बॉर्डरवरती टिकरी बॉर्डरवरती भारतीय जनता पक्षाचे लोक जाऊन निदर्शनं का करतायत? उदयजी, याच आंदोलनाच्या दरम्यान ज्या वेळेला हिंसा घडली तेव्हा हिंसाचार करणाऱ्यांना गोळ्या का घातल्या नाहीत असं टीकेत विचारतायत. म्हणजे टीकेत यांना नक्की काय हवंय? हो, हे बघा, हिंसाचार जे करत असतील त्यांच्यावरती कारवाई करा. मी तेच विचारतोय, दीप सिद्धूवरती काय कारवाई केली आहे? सापडला का दीप सिद्धू? हे एवढे सगळे यांचे इंटेलिजन्स खाते. वंजारा साहेबांनी मगाशी म्हणत होते की इंटेलिजन्स खूप माहिती मिळत असते. मला सांगा, अमित शहानी जाहीर करावं दीप सिद्धू कुठे आहेत हे त्यांच्या इंटेलिजन्स खात्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मी गोळीबाराचा मुद्दा काढला होता, तुम्ही दीप सिद्धूवर घेऊन गेलात मुद्दा. मी परत आपल्याला गोळीबाराच्या मुद्द्यावर आणतो. राकेश टिकेत सारखा माणूस म्हणतो गोळी का घातली नाही. म्हणजे थोडक्यात
गोळी घातली गेली पाहिजे होती, रक्त सांडलं गेलं पाहिजे होतं का? आणि त्यातून नेतृत्व पक्षाचं असो किंवा राष्ट्रीय नेतृत्व असो हे जीव घेतय लोकांचा असं आपल्याला ध्वनित करायचं होतं का? 30 जानेवारीला महात्मा गांधींची हत्या झाली, त्याच्यासाठी त्या दिवशी महात्मा गांधींना स्मरण करण्यासाठी या सर्व शेतकऱ्यांनी एक दिवसाचं उपोषण केलं. महात्मा गांधींच्या मार्गावरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही महात्मा गांधींच्या मार्गानंच आम्ही आंदोलन करणार आहोत. महात्मा गांधींवर ज्यांचा विश्वास आहे त्यात राकेश टिकेत आहेत का? कारण टिकेत वारंवार गोळी का घातली नाही विचारत होते. त्यांना विचारा ना, त्यांना विचारा. शेतकरी आंदोलन जे चाललेलं आहे, जे दिसतंय त्याबद्दल बोलूया ना. 65 दिवस ज्यांनी शांततेनं आंदोलन केलं, शांततेत चाललेलं आंदोलन आहे. या सरकारच्या दृष्टीनं देखील हे आंदोलन शांततेनं चालणं हे जास्त योग्य आहे. या देशाच्या दृष्टीनं जास्त ते योग्य आहे. देशाच्या दृष्टीनं शांतता राहणं योग्यच आहे, काही वादच नाही त्याच्यात. धनराज वंजारींच्याकडे जाऊयात पटकन. एक धनराज वंजारींसाठी पुढचा प्रश्न असा असेल, आंदोलकांच्या वर गोळीबार कधी केला जातो आणि गोळीबार हा आंदोलन थांबवण्यासाठी शेवटचा पर्याय असतो का? त्याचबरोबर एक छोटा आणखीन प्रश्न, 26 तारखेला गोळी न चालवून दिल्ली पोलिसांनी शहाणपणा दाखवला का? अजिबात बरोबर आहे प्रसाद तुझं. दिल्ली पोलिसांनी गोळीबार न करून शहाणपणा दाखवला. कारण त्यावेळी जर गोळीबार झाला असता, रक्त सांडलं असतं, तर त्याचा भयंकर मोठा ललाटी उत्पात सगळ्या देशाला भोगावा लागला असता. म्हणून दिल्ली पोलिसांची जी भूमिका आहे ती खरोखर स्तुत्य आहे. आज आपल्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलताना जे पोलिसांनी केलेलं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सुद्धा बरोबर आहे. पोलिसांवरती सर्वतोपरी टीका होते. तोंडसूक घेणारे लोक पोलिसांना बोलतातच, मग ते हे आणा, मग ते आणा, मग हे का केलं नाही, ते का केलं नाही. त्यांनी लक्षात ठेवावं की पोलीस या देशामध्ये कुठल्याही राज्यात आणि कुठल्याही युनियन टेरिटरीमध्ये स्वायत्त ऑटोनॉमस बॉडी नाही. पोलीस डिपार्टमेंट हे घटनेतली यंत्रणा जरी असली तरी गव्हर्नन्स शासनाच्या अखत्यारीत काम करणारी यंत्रणा असते, हे लक्षात ठेवा. पोलिसांवर शासनाचा दबाव असतो, पोलिसांवर न्यायालयाचा दबाव असतो, कारण न्यायालयात सगळ्या गोष्टी उद्या जाऊन त्यांना सिद्ध करायच्या असतात. त्याचप्रमाणे पोलिसांवर मानवतेचा सुद्धा नैतिक जबाबदार असतो. उद्या त्यांच्या हातून चुकीचा गोळीबार झाला आणि चुकून जर काही कमी जास्त झालं तर मानव अधिकार त्यांची पाठ सोडत नाही. तुझा जो पहिला प्रश्न होता प्रसाद की गोळीबार हे शेवटचं उत्तर आहे का, तर माझं त्याला उत्तर असं आहे की ज्या ठिकाणी जीवितहानी आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी अपरिमित होणार असेल त्या ठिकाणी पोलिसांचा गोळीबार हा विधिवत समजला जातो. त्यांनी केलेलं कृत्य जे आहे ते लक्षणीय दृष्ट्या कायदेशीर समजलं जातं आणि परंतु त्याची कारण मीमांसा पोलिसांना द्यावी लागते. म्हणजे आज पोलिसांनी खंदक खणले आणि तारा लावल्या, इतकं होऊनही जर लोक उसळले असतील तर हा मुद्दा उद्या न्यायालयामध्ये पोलिसांच्या बाजूने जस्टिफाय होईल की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊन सुद्धा या ठिकाणी उत्पात झाला. एक महत्वाचा मुद्दा ते सगळेजण नजर करतात येतो. प्रत्येक आंदोलनामध्ये कोणीतरी विध्वंसकारी जबरदस्तीने घुसून काहीतरी करत असतात. हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असतं. दोन्ही बाजूने त्यांना सिच्युएशन पेलायची असते. अगदी मग या एका बाजूला पोलिसांची ही भूमिका असताना उदय नारकरांचं दुसऱ्या बाजूचं म्हणणं असं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आंदोलन करण्याच्या या अधिकाराविषयी कोणीही आक्षेप घेणार नाही. पण मग नाना आखरेंकडून एक गोष्ट समजून घेऊयात की ज्यांना त्या दिवशी भारतीय घटनेनं भारतीय भूभागावर स्वातंत्र्य दिलेलं फिरण्याचं त्याचा आत्मसात म्हणजे त्या स्वातंत्र्याला आत्मसात करून त्याचं अनुसरण करायचं असेल, त्यांना जर कोणाला चक्काजाममुळे बाधा निर्माण झाली तर त्यांनी काय करावं अशी अपेक्षा असते. नाना आखरे आपणही बोलाल आणि उदय नारकर आपणही बोलाल. याच्यावर पहिल्यांदा नाना आखरेंचं मत घेऊयात. आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका फार विचारात घेण्यासारखी असते. ज्या ठिकाणी सामान्य जनजीवनाला त्रास होईल, धक्का पोचेल त्या ठिकाणीच पोलीस हस्तक्षेप करतात. अन्यथा सगळ्या मोर्चाला किंवा आंदोलनाला पोलिसांचा कुठलाही आक्षेप नसतो. किंबहुना त्यांनीच दिलेली ती परवानगी असते. फक्त अटी शर्ती पाळल्या जातात किंवा नाही एवढं मात्र नक्की पोलीस बघत असतात. आगामी 6 तारखेला जे होणारं
6 फरवरीचा चक्का जाम यांनी नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेला ठरवलेला आहे, तो किसानांची शक्ती काही या आंदोलकांच्या पाठीशी नाही आहे, बिलकुल नाही आहे। यांच्या पाठीशी राजनीतिक पक्ष आहेत आणि ते राजनीतिक पक्ष यांना मदत करणार आहे, आंदोलन उचलून धरणार आहेत आणि त्यांच्या राजनीतिक पक्षांचे निहित स्वार्थ काही वेगळे आहेत। त्यांच्या डोक्यासमोर किसान हा सेकंडरी आहे, मतं मिळवणे, आपली प्रसिद्धी करणे हे राजनीतिक पक्षांचं ध्येय आहे। त्यामुळे 6 तारखेचा चक्का जामला भारतातल्या कोणत्याही कास्तकाराचा पाठिंबा नाही आहे, कारण आंदोलन हे यांनी आपल्या पद्धतीने खराब केलंय, चिघळवलंय। उदयजी उत्तर देतील याचं? नाना आकरे आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबवतोय। उदयजी आपण उत्तर द्या। चक्का जामच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे त्या दिवशी स्वातंत्र्यपूर्वक आहार विहार करण्याचे हक्क बाधित होत असतील तर त्यांनी काय करायचं? हे पहा, सत्याग्रह करणं हा गांधीजींनी दिलेला मंत्र आहे आणि तो स्वातंत्र्याच्या आपल्या घटनेनं देखील सत्याग्रह करण्याचा अधिकार दिलेला आहे। तो आम्ही सत्याग्रह आम्ही करतो। पहिली गोष्ट, त्यामध्ये आम्ही कायदेभंग करतोय की नाही? आम्ही कायदेभंग करतोय, आम्ही रस्ता रोखून आम्ही कायदा भंग करणार आहोत। उदयजी नाडकरजी आम्ही करतोय। प्रशासकांना सांगा चक्का जाम सत्याग्रहाची चुकीचं दिशाभूल करू नका म्हणा। बरोबर। गणेश हाकेजी उदय नारकरांपर्यंत तुमचा आवाज कशाची पोहोचला नसेल। उदयजी, सत्याग्रहामध्ये चक्काजाम येत नाही असं एक निरीक्षण नोंदवलं गेलंय। ऐका ना, सत्याग्रहामध्ये रस्ता अडवणं हा कायद्यानं गुन्हा ठरतो आणि तो गांधीजीचं नाव सांगू नका, तो गुन्हा आम्ही करणार करू नका। कुठलाही सत्याग्रह कायदेभंगा गणेश आखेंना संपूर्ण कायदेभंगाच्या चळवळीनंच तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही कायदेभंगाचं हे जे आंदोलन आहे, रस्ता रोखणं, शस्त्राविना मिळालं ना, कायदेभंग आहे। तुम्ही शस्त्र घेऊन फिरताय ना, मिळालं ना। महात्मा गांधींनी सत्याग्रह केला, तो शस्त्राविना सत्याग्रह केला। तुमच्या संधी तलवारी घेऊन सत्याग्रह केला नाही। पोलीस आम्हाला जितका वेळ उदय नाडकरजी, गांधीजींचा सत्याग्रह घेऊन बोलता की आम्हाला अधिकार दिलेला आहे, आपण गुन्हा करणार आहोत, तर गुन्हा रोखणं हे पोलिसांचं संविधानिक कर्तव्य आहे। नाडकरजी लक्षात घ्या, रोखू द्या ना। बघा, पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे, पोलिसांचं संविधानिक कर्तव्य आम्हाला मान्य आहे आणि त्यामुळे उदय नारकरजी, एक छोटा प्रश्न पटकन माझ्याकडून ऐका। जर उद्या पोलिसांनी कारवाई सुरू केली तर गळे नाही काढायचे? हे बघा, आम्ही रस्ता रोको करायला आम्ही जाणार आहोत। रस्ता आम्ही रोखून पोलिसांना असं वाटलं की त्यामुळे त्यांच्या शांततेचा भंग असेल, त्यांनी त्यासंबंधी कारवाई करावी। ठीक आहे, परंतु आम्ही आमच्या बाजूनं कोणत्याही प्रकारचं शांतता भंग होऊ देणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था आम्ही बिघडवणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था आम्ही बिघडवणार नाही। आम्ही कोणत्या प्रकारे या देशातल्या शांततेला तडा जाऊ देणार नाही। ठीक आहे उदय नारकरजी, आपण आपले हे शब्द कायम ठेवावेत आणि तशीच कृती 6 तारखेला दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। वेळेची मर्यादा असल्यानं आपण इथंच सांगतोय, तुर्तास लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे। इथेच आपल्या सगळ्यांचा निरोप घेण्याची। ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र।